राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी आज मंत्रिमंडळ बैठकीमध्ये 5 महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले, त्यामुळे व्हिडिओला पूर्ण बघा, कुठेही स्किप करू नका। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना केवायसी करायला मुदत वाढ देण्यात आली आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना अतिशय आनंदाची बातमी आहे। याबाबत महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी एक्स ट्विटवर पोस्ट केली आहे। त्या म्हणतात की माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर ही योजना राबवली जात आहे। याबाबत दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी सर्व लाभार्थ्यांनी केवायसी प्रक्रिया करावी अशा सूचना यापूर्वी देण्यात आल्या होत्या। परंतु काही गेल्या दिवसात आपल्या राज्यात आलेल्या नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनेक पात्र भगिनींना ही केवायसी प्रक्रिया वेळेत पूर्ण करता आली नाही, याची त्यांना कल्पना होती। या अडचणीची गांभीर्याने नोंद घेत राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे। लाडकी बहीण योजनेच्या केवायसी करण्याची अंतिम मुदत आता 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे। तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयात नाहीत किंवा घटस्फोट झालेला आहे, त्या लाभार्थी महिलांनी स्वतःचे केवायसी करावे व त्यांचे पती अथवा वडील यांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र व घटस्फोट प्रमाणपत्र किंवा मान्य न्यायालयाचे आदेश याची सत्यप्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी। या निर्णयामुळे योजनेच्या लाभाची सत्यता आणि अखंडितता कायम राहत आहे। ज्या भगिनी अद्याप केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी या विस्तारित मुदतीचा लाभ घेत ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी। पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 21व्या हप्त्याची रक्कम कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना होती। 21व्या हप्त्याबाबत नवी अपडेट समोर आली आहे, तर शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 21व्या हप्त्याचे 2000 रुपये 19 नोव्हेंबरला मिळणार आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात एका वर्षात 3 समान हप्त्यामध्ये 6000 रुपये पाठवण्यात येणार आहेत। पीएम किसान सन्मान निधी योजना फेब्रुवारी 2019 पासून सुरू करण्यात आली आहे। आतापर्यंत या योजनेच्या 20व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात पाठवण्यात आली आहे। सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, त्या शेतकऱ्यांसाठी गौण खनिजावर शुल्क माफीचा निर्णय घेतला। नायगाव बाजार समितीच्या अडचणीमुळे शेतकरी हमी भावापासून वंचित, डिपॉझिटचा अडथळा, शेतकऱ्यांमध्ये उसळला संताप। पीएम किसानसाठी कृषी कार्यालयात हेलपाटे, आष्टीमध्ये पडताळणी प्रक्रियेत विलंब, शेतकऱ्यांचा संताप, वरिष्ठांचे होते दुर्लक्ष। जिल्ह्यात 2 लाख शेतकरी फार्मर आयडी पासून वंचित, माहिती अधिकारातून माहिती उघड, प्रशासनाकडून तातडीने जनजागृती करणे गरजेचे। कापसाच्या भावात आज झाली मोठी वाढ। फार्मर आयडीसाठी तहसीलदारांचे थंब मिळवून देण्याच्या नावाखाली चिरीमिरी। सिल्लोड तहसीलमधील प्रकार, अतिवृष्टीच्या अनुदानापासून वंचित शेतकऱ्यांची दलालाकडून लूट। शासकीय योजनांच्या लाभासाठी शेतकऱ्यांना फार्मर आयडी आवश्यकच। त्या लाडक्या बहिणीवर कारवाईची शक्यता, झेडपी सेवेत असूनही लाभ घेणाऱ्या 154 महिलांची माहिती सादर करण्याबाबत विभाग प्रमुखांना पत्र। अतिवृष्टी अनुदान रखडलेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, फार्मर आयडीच्या अडचणी आता होणार दूर। कर्जमाफीचा लाभ गरजूंना द्या, धनदांडग्यांना अजिबात नको, वारणा भागात सामान्य शेतकऱ्यातून होती मागणी। 17,000 शेतकऱ्याची फार्मर आयडी नोंदणी बाकी। मालेगाव तालुका गहू हरभऱ्याची 15 डिसेंबर अंतिम मुदत, पीक विम्यासाठी फार्मर आयडी आवश्यक। व्यवसायासाठी 50 लाखापर्यंत कर्ज आणि 35% अनुदान, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, उद्योग उभारण्यासाठी मिळणार मदत। कांदा मिरचीला दरवाढ, शेवगा वाटाण्याला विक्रमी भाव, पालेभाज्यांनी मोडला विक्रम। येवता येथील 33 शेतकऱ्यांचा 80 एकर ऊस जळाला, दुर्घटनेमुळे शेतकऱ्याचे 40 ते 50 लाख रुपयांचे झाले नुकसान। नुकसान भरपाईसह रब्बीचे अनुदानही जमा करण्याची स्वाभिमानी संघटनेने केली मागणी। पेस वाढवून काढला काटा, एफआरपीतून शेतकऱ्यांचा घाटा, ऊस उत्पादकांची बोळवण, हमी भाव देणेही परवडणारे नाही म्हणणाऱ्या कारखानदारांवर जणू काळानेच उगवला सूर। ही केवायसी साईट सुरू, अनुदानाचा प्रश्न सुटणार। काळवंडलेल्या धानाला हमी भावापेक्षाही कमी दर। हमी भाव केंद्रावर QR कोडच्या सहाय्याने होणार पोते स्कॅन, नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना मेसेज पाठवणे सुरू। उच्च प्रतीच्या सोयाबीन बियांची खरेदी, ज्वारी बाजरी महागली, सोने चांदी झाले स्वस्त।
पोखराच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात. जिल्ह्यातील 674 गावे, मालेगावमधील 142 तर सुरगाण्यामधील 59 गावाचा झाला समावेश. 3500 रुपये ऊसाला पहिला हप्ता मिळविण्याचा केला ठराव. पंढरपूर येथील गादेगाव येथे ऊस परिषद ऊसतोड घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन. वारंवारी केवायसीची सक्ती, अनुदानासाठी उडते तारांबळ. सरकारने सुलभता वाढवून दिलासा देण्याची मागणी. येणा हंगामात बाजार समिती उदासीन, व्यापाऱ्याकडून होते लूट. राळेगाव येथे यार्डात कापसाचा लिलाव नाही, मदत केंद्र दुर्लक्षित, खेडा खरेदीतून उलाढाल. अतिवृष्टीमुळे नांदेड जिल्ह्यात 4000 हेक्टरचे नुकसान, अहवाल प्राप्त. 17,124 शेतकऱ्यांचा झाला समावेश. 2500 हेक्टरवरील सिंचनाचा प्रश्न ऐरणीवर. करपरा मध्यम प्रकल्पांतर्गत दुरुस्तीचे दुर्लक्ष, शेतकऱ्यात होते नाराजी. साक्री तालुक्यात रब्बीच्या पेरण्यांना वेग. आठवड्याभरात 30% पेरण्या. थंडीचे पोषक वातावरण आणि समाधानकारक पाणी साठ्यामुळे उत्पादन वाढण्याची अपेक्षा. हमी भाव. कापूस उत्पादकाच्या फायद्याचा की तोट्याचा? केवळ एकरी 5 क्विंटल कापूस घेतला जातोय. अतिवृष्टीने पाऊस व भाव पाडून व्यापारी जिंकला, कष्ट करून हरला तो शेतकरी. मोसंबी पिकाला केवळ 5 रुपये किलोचा दर. कापूस मक्याला हमी भाव नाही. रावेर तालुक्यात शेतकरी संकटात. तालुक्यात अनेक ठिकाणी घरात कापूस साठविला, योग्य दर मिळवण्याची मागणी. वन्य प्राण्यांनी पीक तुडवले तरी विम्यातून होणार कव्हर. मुसळधार पावसाने नुकसान झाल्यासही विमा संरक्षण मिळणार. राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज आनंदाची बातमी. राज्यातील 90,41,000 शेतकऱ्याच्या बँक खात्यावर पीएम किसानचा हप्ता जमा होणार. पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अर्थात 21व्या हप्त्याचं वितरण आज 19/11/2025 रोजी माननीय प्रधानमंत्री यांच्या हस्ते दुपारी 1 वाजता तामिळनाडूच्या कोयंबतूर येथून शेतकऱ्याच्या बँक खात्यात निधी जमा करणार आहेत. प्रिय किसान बहनों और भाइयों, नमस्कार। आपके लिए एक शुभ समाचार। हमारे प्रिय प्रधानमंत्री श्रीमान नरेंद्र मोदी जी 19 नवंबर बुधवार को 1:30 बजे किसान भाइयों और बहनों के खाते में किसान सम्मान निधि की राशि डालेंगे। 9 करोड़ किसानों के खाते में 18,000 करोड़ रुपए की राशि अंतरित की जाएगी। इसके पहले प्राकृतिक आपदा से पीड़ित राज्यों में हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, जम्मू कश्मीर के किसानों के खातों में पहले ये राशि अंतरित की जा चुकी है। इस अवसर पर प्रधानमंत्री जी आपको संबोधित भी करेंगे और ये दिन प्रधानमंत्री किसान उत्सव दिवस के रूप में मनाया जाएगा। मेरी आपसे अपील है, प्रधानमंत्री जी को सुनने और राशि के अंतरण को प्रत्यक्ष रूप से देखने प्रत्यक्ष रूप से जरूर जुड़िए। कृषि विज्ञान केंद्रों में, राज्य स्तरीय कार्यक्रम या जिला स्तरीय कार्यक्रम में, अपने पंचायत में होने वाले कार्यक्रम में, मंडियों के कार्यक्रम में, किसान समृद्धि केंद्रों के कार्यक्रम में, कृषि विश्वविद्यालयों के कार्यक्रम में कहीं ना कहीं आप जरूर भाग लीजिए। अन्नदाताओं के सम्मान का है दिन। आइए इस उत्सव में आप भी भाग लीजिए। बहुत बहुत धन्यवाद।